व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। पवार कुटुंब यांची एक खासियत आहे। काय खासियत आहे? अनेक जणांना अनेक प्रकारचं खाद्य आवडतं। काही जणांना साऊथ इंडियन आवडतं, काही जणांना महाराष्ट्रीयन आवडतं, काही जणांना पुरणपोळी आवडते, काही जणांना उकडीचे मोदक आवडतात। मात्र हे जे पवार कुटुंब आहे ना बारामतीचं, ह्यांना हे काहीही आवडत नाही। त्यांना काय आवडतं? मटन, चिकन। हो अहो, आषाढी वारीच्या दरम्यान सुप्रिया सुळे एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे चक्क मटन थाळीवर ताव मारतात, वर असं म्हणतात की माझ्या विठ्ठलाला चालतं, मग बाकी कोणाला काय प्रॉब्लेम आहे? देवाचं नाव घेतलं आणि काय गोड मटन मिळालं बाई, काय गोड मटन मिळालं। संकष्टी चतुर्थीला सुद्धा खातात। पण कधीही मनाला प्रश्न पडतो की एवढं संकष्टी चतुर्थीला सुद्धा खायचं, आषाढी एकादशीला सुद्धा खायचं, एरवी तर खातातच, पवार साहेब सुद्धा खातातच। ते नाही का तो किस्सा दगडूशेठ हलवाईचा? दगडूशेठ हलवाईच्या बाजूला एका समारंभामध्ये हे गेलेले होते। बाहेर निघाल्यानंतर लोकांनी विनंती केली, दर्शन घ्या बाप्पाचं। हे म्हणजे नको नको, मटण खाल्लंय म्हणजे सकाळीच 10 वाजताची वेळ होती मित्रांनो, मी ही इतक्या सकाळी सुद्धा हे नॉनव्हेज खाऊ शकता। पण कधीतरी प्रश्न पडतो की इतकं एरवी सुद्धा मटण खायचं, सणावाराला सुद्धा नॉनव्हेज खायचं, पण सुप्रिया सुळेंच्या अंगी का लागत नसावं बरं? कमाल आहे। असो, हरकत नाही। आता एखाद्याची तब्येत तशी असू शकते, त्यावर आपण जास्त काही बोलू शकत नाही। पण सांगण्याचा उद्देश हा आहे की पवारांचा हाच जो वारसा आहे, हा आता नेटाने एक जण पुढे नेतोय। त्याचं नाव आहे महाराष्ट्राचा नवा डाक, म्हणजेच रोहित पवार। वाजवा टाळ्या। बारामती ॲग्रोचा घोटाळा झालेला आहे, आरोपपत्र दाखल झालेले, चौकशी चालू आहे। ईडीनं 6 तास बसून ठेवलेलं होतं। मग रडत रडत आजोबांकडे गेले, मग आजोबांनी स्वतःचं राजकीय वजन वापरलं आणि मग पुढची चौकशी डिले करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली। बरे, हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत लगेच राज्य सहकारी बँक घोटाळा जो आहे 25,000 कोटी रुपयांचा, थोडा तिडका नव्हे, त्यामध्ये विशेष न्यायालयामध्ये यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेला, त्याची सुद्धा आता चौकशी चालू होईलच। या सगळ्या पार्श्वभूमीवर यांची आता काय धडपड चालू आहे? काहीही करून अजितदादा पवार यांच्या जवळ जायचं, म्हणजेच काय तर सत्तेच्या जवळ जायचं। सत्तेत सामील जरी होता आलं नाही तरी सत्तेच्या जवळ जायचं, म्हणजे उद्या जर आपल्यावर काही गंडांतर आलं, काही संकट आलं, तर मग काकांना सांगून, काकांचं राजकीय वजन वापरून आपल्याला आपल्यावरचं हे गंडांतर टाळता आलं तर बरंच होईल। यासाठी आटोकाट प्रयत्न सध्या रोहित पवार यांचे चालू आहे आणि त्यामुळेच रोहित पवार ऊट सूट अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना सल्ले देत चुकलेले आहेत की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवायला निघालेले आहे, एकनाथ शिंदेंना ते संपवायला निघालेले आहे, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घ्यायला पाहिजे, वगैरे 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 वगैरे। 1100 मतांनी निवडून आलेला हा पोरा अजितदादा पवार यांच्या नजरेमध्ये हा पोरगाच ना हो। अजितदादा पवार तर स्पष्ट बोलले होते ना, पठ्या, जर मी कर्जत जामखेड मध्ये एक सभा जरी घेतली असती तरी तू निवडून आला नसतास। शर्मेने मान खाली घालावी लागली होती तेव्हा रोहित पवारांना त्याच कार्यक्रमामध्ये। आता रोहित पवार यांनी पुढे जाऊन अजून आपल्या अकलेचे थोडे तारे तोडलेले आहे। काय आहे ना, इफ यू कांट कन्व्हिन्स देम जस्ट कन्फ्यूज देम, हा एक मार्केटिंगचा रूल आहे। कदाचित तो रूल सध्या रोहित पवार आणि त्यांची कंपनी वापरत आहे। म्हणजेच काय, जर तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला पटवून देऊ शकत नसाल तर मग समोरच्याला संभ्रमात टाका
आणि असंच काहीसं सध्या रोहित पवार वागतायत. नेमकं काय संभ्रमात टाकताय, हे काय बोलत आहेत एकनाथ शिंदेबद्दल किंवा अजितदादा पवार यांच्याबद्दल, हे त्यांच्याच तोंडून आपण आता ऐकणार आहोत. हे ऐकून कदाचित तुम्हाला सुद्धा थोडंसं चमत्कारिक वाटेल मित्रांनो, आश्चर्य वाटेल की अरे असं कसं बोलतोय हा. तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येईल तुम्हाला सुद्धा. छोटीशीच क्लिप आहे, मस्त क्लिप आहे, झकास क्लिप आहे, तुम्ही सुद्धा खुश व्हाल, क्या बात आहे. तेव्हा ही छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवल्या अगोदर नेहमीप्रमाणेच कळकळीची विनंती मित्रांनो, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. मराठवाड्यातले जे पूरग्रस्त शेतकरी आहे, आपले बांधव आहे, आपलेच मराठी माणसं आहेत सगळे, आणि आपलेच हिंदू बांधव आहे ज्यांच्या घरातलं सामान वाहून गेले. जो बळीराजा आपल्याला खाऊ घालतो आज त्याचे लेकरं उपाशी आहेत. त्याचं पडलेलं घर आपण बांधून देऊ शकत नाही, तेवढा निधी आपल्याकडे नाही, पण आपण त्यांची दिवाळी गोड करू शकतो. त्याच्या घरावर एक आकाश कंदील लागावा एवढीच आमची विनंती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं योगदान दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर प्लीज 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 पाठवा. आपल्याला लवकरात लवकर दिवाळी सुरू व्हायच्या आत त्यांना किट पाठवायचे आहेत. तेव्हा प्लीज तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी, सहकार्य निधी पाठवता येतोय तो प्लीज पाठवा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं नाव, गाव, शहर आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा त्या ट्रान्झॅक्शनच्या स्क्रीनशॉट सोबत मेन्शन करून आम्हाला पाठवा. 2 दिवसामध्ये त्याची रीतसर डिजिटल पावती तुम्हाला मिळेल. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जाईल, सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी अपडेट होतील, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क साधता येईल. कळकळीचं आवाहन, पुन्हा हात जोडतोय मित्रांनो, भीषण परिस्थिती बघून आलेलो आहोत, म्हणूनच वारंवार विनंती करतोय, कारण अजूनही डोळ्यांसमोरून त्या चिमुकल्या लेकरांचे ते उतरलेले चेहरे डोळ्यांसमोरून जात नाहीत. म्हणूनच विनंती आहे, प्लीज या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आज त्यांना गरज आहे, कदाचित उद्या आपल्याला गरज पडू शकते. चला, आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही नक्कीच मदत करा. आता बघूया रोहित पवार यांची ती धमाल व्हिडिओ क्लिप. अपेक्षा करतोय सुप्रीम कोर्ट न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा कोर्टात आहे, पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी, आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे घड्याळासाठी. दमडीचा सौदा निर्धाराचा सौदा. गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं. तुझ्या जीवावर हागलं काळं कुत्र. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो, पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची. असे गेम होऊ शकतो. वाटोळ्या खुराचा नाश करी घरात आराचा. नाही तर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे 40-42 काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे 50-55 आमदार आहेत, 57 आमदार, तिथं रिइलेक्शन होऊ शकतं. आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. बघितलं, आगाऊ सल्लादेण्यामध्ये रोहित पवार यांचा हात सध्या कोणीही करू शकत नाही. कसं असतं ना मित्रांनो, माणसामध्ये जर आत्मविश्वास कमी असेल ना तर तो जर तरची भाषा बोलायला लागतो. तीच भाषा सध्या रोहित पवार बोलत आहे, याचाच अर्थ असा आहे की त्यांच्यातला आत्मविश्वास हा कमी झालेला आहे. बघून घेतलं ना तुम्ही आत्ताच, रोहित पवार ठामपणे असं म्हणतच नाहीये की नाही घड्याळ आम्हालाच मिळणार, धनुष्यबाण उद्धवजींनाच मिळणार, म्हणतच नाहीयेत. असंही होऊ शकतं की त्यांना मिळू शकतं, असंही होऊ शकतं की घड्याळ आम्हाला मिळू शकतं, असंही होऊ शकतं निकाल आमच्या बाजूला लागू शकतो, आणि मग एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या समोर एकच पर्याय आहे की त्यांनी त्यांची पार्टी भाजपमध्ये विलीन करावी, किंवा पुढे जाऊन बघा काय तारे तोडले, किंवा अजितदादा पवार यांचे 41-42 आमदार, शिंदेचे 57, करामती काकांचे 10, उबाठाचे 20, काँग्रेसचे 17, अपक्ष 10-12, असं मिळून आपण सरकार बनवू शकतो का? या बाबतीमध्ये यांची आता बुद्धी चालायला लागलेली आहे. गणितच बसत नाहीये, कुठेच गणित बसत नाहीये. हे सगळे जरी एकत्र आले तरी सुद्धा
हे 244 क्रॉस करत नाहीये. एवढी साधी गोष्ट सुद्धा रोहित पवार यांच्या लक्षात का येऊ नये? त्यांच्या लक्षात हे आलेलं आहे, त्यांना हे माहीत आहे. मात्र मुद्दाम या गोष्टी ते वारंवार यासाठी बोलत आहेत कारण त्यांना लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा आहे, संभ्रम निर्माण करायचा आहे. काहीही करून अजितदादा पवार यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. आणि म्हणूनच गेल्या आठवड्यातच त्यांनी विधान केलेलं की देवेंद्र फडणवीस हे आता एक षडयंत्र रचत आहे. त्यांना अजितदादांना संपवायचे, एकनाथ शिंदेंना संपवायचे. अहो, जर त्यांना संपवायचंच आहे तर मग सुनंदा वहिनींना राज्यसभेवर कशामुळे घेतलं असावं बरं? एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद तरी कशासाठी दिलं? अजितदादांच्या पक्षाला इतकी महत्वाची खाती का दिली गेली? एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाला इतकी महत्वाची खाती भाजपकडून का दिली गेली? यांना जर संपवायचंच आहे तर तेव्हाच संपवता आलं असतं ना. 132 तर यांचे असेही होते भाजपवाल्यांचे. 15 जण जोडणं यांच्यासाठी काय फार अवघड होतं का? फोडले असते 15 जण, पण नाही केलं भाजपनं तसं. रोहित पवार हा आरोप करतात की जो भाजपशी मैत्री करतो तो राजकारणातून संपला. अगदी उलट आहे रोहितराव. जो तुमच्या आजोबांच्या जवळ गेलेला आहे तो राजकारणातूनच काय आयुष्यातून उठलाय. बघून घ्या, तो इतिहास काढा आतापर्यंतचा. फार लांब कशाला जाता? उद्धव ठाकरेंचंच उदाहरण घ्या. काय हालत झाली आज उद्धव ठाकरेंची. संपूर्ण महाराष्ट्रभरातून फक्त 10 आमदार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी धुळीत मिळवून टाकली, लिटरली धुळीत मिळवून टाकली उद्धव ठाकरेंनी. आणि हे प्लॅनिंग शरद पवारांचं आजचं नाही आहे, हे 2014च्या आधीपासूनच आहे. कारण शरद पवार यांनीच एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की 2014ला भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसताना सुद्धा आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, तो याचसाठी की आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये फूट पाडायची होती, यांना वेगळं करायचं होतं. म्हणूनच आम्ही ही खेळी खेळलो. म्हणजे बघा, आजोबांचं वजाबाकीचं राजकारण नातू आता पुढे नेत आहे. फक्त आता यामध्ये गंमत इतकीच आहे, घोटाळ्यांच्या आरोपामधून सही सलामत सुटण्यासाठी आरोपा सक्षम होते, नातू तितका सक्षम नाहीये. पदोपदी काकांची गरज लागणार आहे, आजोबांची गरज लागणार आहे. झेपणार नाहीये, कारण एवढं 25,000 कोटी रुपये पचवणं सोपं काम नाहीये. त्यामुळे काहीही करून अजितदादा पवार यांची स्तुती करायची, मध्येच त्यांना भलामण करायची, मध्येच थोडीफार टीका करायची नावापुरती, अनाहूत सल्ले द्यायचे, हे असले प्रकार रोहित पवार राजरोस रोज करत आहेत. याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे. ज्याप्रमाणे अजित पवार यांनी त्यांची नीती स्पष्ट ठेवलेली आहे की लोकांची कामं करायची असतील तर तुम्हाला सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे, तेच कदाचित रोहित पवार यांना आत्ता पटलं असावं. आणि म्हणूनच जास्तीत जास्त सत्तेच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करतात. रोहित पवारांना हे माहिती आहे, काहीही झालं तरी आपण सत्तेमध्ये सामील होऊ शकत नाही, मात्र जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी संधान बांधून आपण आपली कामं तरी किमान करून घेऊया. आणि म्हणूनच हा सगळा खेळखंडोबा रोहित पवार करत आहे. फक्त यामध्ये एकच महत्वाची गोष्ट अशी आहे की आजोबांसोबत सल्लामसलत न करता रोहित पवार जे बोलत आहेत ते त्यांच्यावरच बुमरँग होत आहे. कारण रोहित पवारांच्या याच मुलाखतीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांना एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की सगळेजण आरशाच्या घरात राहतात, यांच्या आईला कधी यांचं कौतुक केलं नाही,
यांच्या घरच्यांनी कधी यांची स्तुती केली नाही आणि हे काय डिंग्या मारत फिरायलेत. हे अजितदादा पवार यांचे वाक्य आहेत. आता यांच्या घरातली प्रकरणं, यांच्या घरातल्या गोष्टी आपल्यापेक्षा जास्त अजितदादांना माहीत असणार आहे. अप्रत्यक्षपणे नाव न घेता अजितदादा पवार बोलून गेलेत. यावरूनच लक्षात येतो की अजितदादा पवार हे सावध पावित्रा घेऊन आहेत. साहजिकच आहे, स्वतःच्या मुलाला पाडलं यांनी. बायको बारामतीमधून पडली, सुनंदा वहिनी. ते तर वरती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध खूप चांगले आहेत म्हणून आज वहिनी राज्यसभेवर आहे, त्याचाही यांना पोटसूळ आहे. त्याच्यावरही अगदी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली होती की आता अजितदादा पवार सुनंदा वहिनींची पर्स घेऊन राज्यसभेच्या बाहेर उभे राहणार आहेत का. त्यावर मग इकडून सुद्धा प्रतिवाद झाला ना की इतकी वर्ष काय सदानंद सुळेंची पर्स घेऊन तिथं उभे होते का. काय आहे ना, तुमचा जो पोटसूळ आहे, तुमच्या मनातली जी मळमळ आहे, जो द्वेष आहे ना, तो असा जाहीर प्रगट ठरू नये. कारण तो जर केला तर समोरच्याकडे सुद्धा बोलण्यासाठी खूप संधी असतात. आणि अजितदादा पवार यांचं तर सूत्रच आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे रोहित पवार यांनी भविष्यामध्ये थोडंसं सांभाळून राहणं गरजेचं आहे. बोलत असताना आपण नेमकं काय बोलत आहोत, कोणाबद्दल बोलत आहोत. राजकारणाबद्दल बोलत असताना आपल्याला खरंच राजकारणाचं किती ज्ञान आहे हे सुद्धा यांनी थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, फडणवीस, अजितदादा आणि एकनाथभाई ही त्रिसूत्री इथून पुढची 5 वर्ष तर महाराष्ट्रातून हलत नाही. मुंबईमधल्या BMCच्या निवडणुका हे तिघेही एकत्रच लढणार आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी थोडंसं प्राणायाम वगैरे करावं, योगासनं करावी, थोडी मेडिटेशन करावं, थोडं विचार विनिमय करावा सगळ्या गोष्टींचा आणि मग पत्रकारांसमोर तोंड उघडावं. नाहीतर वेळोवेळी प्रत्येक वेळी अजितदादा यांना तोंडघशी पाडणारच आहे, जसं नुकतंच पाडलेलं आहे. मित्रांनो, तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जाता जाता फक्त एवढंच सांगायचं होतं की अतिशहाणपणा माणसाने अजिबात करू नये. कारण अतिशहाणपणाच्या नादामध्ये आपलं अज्ञानच लोकांना दिसत असतं आणि त्यातून आपलंच हसं होत असतं. मात्र हे आपल्याला कळत नाही की लोक आपल्यावर हसत आहे. आपल्याला असं वाटतं की लोक आपलं कौतुक करत आहे, मात्र ते आपल्या तोंडावर आपल्याला हसत आहे हे आपल्या लक्षात येत ना. कारण तोपर्यंत आपण आपल्याच धुंदीत इतके गाफील झालेलो असतो की या स्वप्नरंजनातून बाहेर पडण्याची आपली मानसिकताच राहत नाही. म्हणूनच यासाठी योगासनं, प्राणायाम वगैरे करणं अत्यंत गरजेचं आहे. रोहित पवारांना सल्ला आहे, बघा जमलं तर करून बघा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. जाता जाता परत एकदा कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. मराठवाड्यातल्या बळीराजाच्या घरामधलं साहित्य वाहून गेलेलं आहे. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 2992 घरांमध्ये साहित्य वाहून गेले. साहित्य म्हणजे काय हो? पीठ, तांदूळ, गहू, डब्बे, गरजेच्या वस्तू, पोरांची शालेय पुस्तकं. काय हाल आहे. आणि हे फक्त एका जिल्ह्याचं सांगतोय आम्ही. नांदेड पर्यंतचा आकडा जर काढायला लागलो तर किती ते भयंकर आहे परिस्थिती. खूप वाईट अवस्था आहे, खूप वाईट. घर पडलेली आहेत. आता लग्न सराई सुरू होतीये. दुर्दैवाची गोष्ट सांगतो, 2 दिवसांपूर्वी 23 जणांनी आत्महत्या केल्या. ती हे वाईट आहे. बळीराजांनो, आत्महत्येचा विचार मनामध्ये आणू नका. जेव्हा केव्हा असा विचार मनामध्ये येईल, आपल्या लेकरांचा चेहरा डोळ्यासमोर आला. मरू नका. आहे समाजामध्ये चांगली लोक आहेत जी मदत करतील. आहेत चांगले लोक, आम्ही पण आहोत. आमच्याच्याने जेवढं शक्य आहे मित्रांनो तेवढं आम्ही करत आहोत. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा. तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे काही योगदान द्यावंसं वाटतंय ते निश्चितच द्या.
त्याचा स्क्रीनशॉट काढा, तुमचं नाव, गाव, शहर, मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा. 2 दिवसामध्ये त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला देतो. त्याचा रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवूया. भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क करून या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देतो. जास्तीत जास्त प्रमाणात या सत्कर्मात सहभागी व्हा. त्यांना गरज आहे, कदाचित उद्या आपल्यावर ही वेळ येऊ शकते. तेव्हा पुढे या आणि मदत करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.